युवा नेते कैलास मारुती चव्हाण यांनी जेव्हापासून लोकसभेची उमेदवारी केली तेव्हापासून समाजसेवा सुरू केली आहे। आपण आपल्या परिवारासाठी जगतो, जसं माझं घर एक परिवार आहे तसाच महाराष्ट्रातील लोक हा सुद्धा माझा परिवार आहे। त्यांची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। ज्या शासनाची योजना आहे त्या समाज कल्याणामध्ये राबवल्या जातात। तसेच महात्मा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ ओबीसींसाठी व्हीजेएनटी या लोकांसाठी ज्या काही शासनाच्या योजना येतात, मंत्रालयातून असो किंवा केंद्रातून असो किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत लोकांच्या घरी घरपोच पोहोचवण्याचा मी निश्चय केलाय। या उद्देशाने मी आज नासर्डी पूल येथे जे समाज कल्याण विभाग आहे त्या ठिकाणी काही अशा लोकांचे प्रकरण अटकले होते, ते पास देखील झाले नव्हते। काहीतरी करून त्यांचे प्रकरण रद्द करण्यात आले होते। त्यांना आज 200 ते 250 लोकांचे प्रकरण मी पास करण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितले व 300 प्रकरण अजून त्यांच्याबद्दल नव्याने जमा केले आणि काहींना त्यांचे प्रकरण पास झाल्यामुळे खूप आनंद झालाय। आज लोकांनी देखील शासनाच्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे, योजनेपर्यंत पोहोचलं पाहिजे। शासनाची काय योजना आहे हे वरिष्ठ लोकांना, आमदार, खासदार किंवा सरकारी नोकर यांना विचारलं पाहिजे, असं मत युवा नेता कैलास चव्हाण यांनी व्यक्त केलंय। चव्हाण नाशिकहून बोलतोय। आम्ही जे नासर्डी पुलाकडे समाज कल्याण डिपार्टमेंट तिथे आलोय। आज आम्ही तिथे चौकशी केली समाज कल्याण डिपार्टमेंटमध्ये। आज मराठीवरती पार्टी महात्मा फुले मागास विकास मंडळ इथं SC कॅटेगरीत लोकांतील SC समाज कॅटेगरीत लोकांना खूप काही सुविधा आहे। आपण इथपर्यंत येत नाही, इथले अधिकारी पण आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे, पण आपण इथपर्यंत पोहोचत नाही। शासनाने आपल्यासाठी भरपूर योजना राबवायचा प्रकल्प हाती घेतला आहे, पण आपण इथपर्यंत पोहोचत नाही। आज मला SC लोकांसाठी सांगायचं आहे, जे SC कॅटेगरीमध्ये आहे, OBC कॅटेगरीमध्ये आहे आणि NT कॅटेगरीमध्ये आहे, VJNT, त्यांच्यासाठी पण नासर्डी पुलामध्ये खूप काही योजना आहे। त्या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे। यांनी पण आज लाभ घेतलेला लोकशाही अण्णाभाऊ साठे इथं पण कर्जाचे भरपूर काही फॉर्म आहे। प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जाते, त्याच्यामध्ये सबसिडी पण आहे, आपल्याला व्याजदर पण दर आहे। आज एक सबसिडी बघा SC लोकांसाठी 50,000चं कर्ज आहे आणि त्या लोकांनी भरलं आहे आणि 25,000 माफ आहे। तसं मला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्ही पण या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे काही म्हणजे बेरोजगारी मुक्त होऊन जाईल। आज तुम्ही सगळ्यांनी नासर्डी पुलाकडे येऊन व्हिजिट दिली पाहिजे। इकडे फिरवा एकदा मला एकदा तेव्हा विकास महामंडळ मागास इकडे मागे दाखवा, ही पार्टी आहे इकडे जवळ जा, झूम करा। काय काय डॉक्युमेंट लागतात परत इकडे या, इकडे पुढे व्हा, इकडे या, तसं राहा, फोटो काढा, इकडे चालू राहू, इकडे या तुम्ही सगळे, तुम्ही या येत दादा, चला तुम्ही पुढे। तर सगळ्या नाशिककरांना मला आव्हान करतो की सर्वांनी आपला पुरेपूर फायदा घ्यावा, इथे यावा आणि जे काही योजनेचा लाभ आहे त्यांनी घेतला पाहिजे। जय हिंद, वंदे मातरम। मी कैलास मारुती चव्हाण आज नासर्डी पुलाकडे जे आपलं समाज कल्याण डिपार्टमेंट आहे तिथं मी आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्याकडून जे काही योजना भेटतात SC ST ओपन OBC, आज आम्ही इथं सर्वांनी व्हिजिट दिली। आज आम्हाला कळालं आज जे कॅन्डिडेट होते ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा होता, तसं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजासाठी शासनाकडून 50,000 रुपयाचं लोन भेटतं। त्याच्यात 25,000 माफ आणि 25,000 सबसिडी असे नाना प्रकारचे लोन। तर जे मातंग समाजाचे जे बांधव असतील त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये 7 जाती येतात SC मध्ये, त्यांनी पण लाभ घेतला पाहिजे। इकडे फिरवा दादा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रादेशिक जिल्हा कार्यालय नासर्डी पूल। तर सगळे साहेब लोक आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार आहे, पण लोक इथपर्यंत पोहोचत नाही। तर पोचले पाहिजे। त्यांनी आपला जो काही आपल्या शासनाने आपल्यासाठी जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्यासाठी केलेले आहे ते आपण केलं पाहिजे। लोकांना वाटतं की आपल्याला घरी योजना भेटली पाहिजे, घरी योजना भेटत नाही। जोपर्यंत तुम्ही नासर्डी समाज कल्याणपाशी येत नाही, त्यांना विचारत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टी लाभ भेटणार नाही। म्हणून आज विकास महामंडळामध्ये भरपूर काही योजना आहे SC ST OBC लोकांसाठी। आज आम्ही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ
इथे आलेले आणि त्यांनी या लोकांनी आम्हाला पुरेपूर मदत केली, सहकार्य केलं आहे की ते लोक जर आमच्यापर्यंत आले, कॅन्डिडेट आले तर आम्ही पुरेपूर त्यांचं जे काय असेल, जी योजना असेल त्या योजनेचा आम्ही त्यांना लाभ देऊ. आज सर्व लोक वरती करा, इकडे वरती करा. मला एक सांगायचं आहे, मातंग समाजांनी आणि जे काही बौद्ध समाज आहे, हिंदू महार समाज आहे, अजून भरपूर वाल्मिक समाज आहे, अजून भरपूर त्याच्यामध्ये SC-मध्ये येत आहे, ST-मध्ये येत आहे, ओपनमध्ये येत आहे, OBC-मध्ये आहे. त्यांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आम्हाला एवढं सांगायचं आहे. इकडे मध्ये तर नासाडी पुलामध्ये भरपूर काही योजना आहे. ती योजनेचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास करावा. घरी बसल्या सगळ्या गोष्टी भेटणार नाही. आपण इथपर्यंत आलो पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. काय योजना आहे, कसली योजना आहे, कशा बाबतीत आहे. आज तो पेपर दाखवा, दुसरा एक हवा हे बघा, हा एक बघा पिवळा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्यात पण अजून दोन सबसिडी आहे. एक 50,000 लोन भेटतं, त्याच्यात 10,000 सबसिडी आहे आणि एक आहे 50,000 लोन आहे, त्याच्यात 25,000 सबसिडी आहे. अजून 7 लाखाचं लोन आहे, रिक्षासाठी आहे. भरपूर काही मातंग समाजासाठी आहे, बौद्ध समाजासाठी आहे, हिंदू समाजासाठी आहे, वाल्मिक समाजासाठी आहे, इतर भरपूर कॅन्डिडेटसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला लाभ भेटणार नाही. आज हे जे केवढे कॅन्डिडेट आहे ज्यांना याचा लाभ घ्या, त्यांनी आला आणि तुम्ही फॉर्म भरला ना आणि तुम्हाला पोस्ट पण भेटली ना आणि एका महिन्यामध्ये तुमचं प्रकरण पास होईल असं त्यांनी सांगितलं तुम्हाला. यांनी रिक्षांसाठी प्रकरण टाकले, उद्या त्यांना सहाय्य भेटणार आहे, त्यांना पण मदत करणार आहे. धन्यवाद सर्वांना. जय हिंद. मी कैलास मारुती चव्हाण नाशिकमधून बोलतोय. जय हिंद. वंदे मातरम.